कुणीतरी येईल आपल्याला बदलेल, कुणीतरी येईल आपल्याला घडवेल, याच्या पलीकडे जाऊन आपल्यालाच आपलं घडता येईल का? मला वाटतं यासाठी प्रयत्न करावे लागतील. स्वामी विवेकानंद म्हणायचे की शिकवणं ही प्रोसेसच नाहीये. कुणीतरी म्हणेल की मी अमुक अमुक गोष्ट याला शिकवली आहे. एखादं आंब्याचं झाड असतं, ते कुणी एखादा शेतकरी म्हणतो हे झाड मी वाढवलंय म्हणजे काय केलं? त्याला खत घातलं, पाणी घातलं, त्याला कुंपण केलं का? शेतकरी खोडात शिरून फांद्या फांद्यानं वाढत गेला? झाड आपोआप वाढतं, फक्त शेतकरी पोषक वातावरण निर्माण करतो. अगदी शिकणं सुद्धा तसंच आहे. शाळा, कॉलेजेस, शिक्षक हे सगळी माणसं पोषक वातावरण निर्माण करू शकतात. पण काय शिकायचं, कशासाठी शिकायचं, आपण जे शिकलोय ते कुठे नेऊन वापरायचं, मला वाटतं हे आपल्याला ठरवावं लागेल. महात्मा फुले सांगायचे की विद्यार्थी हा ज्ञानाभिमुख असला पाहिजे आणि त्याचं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे. आपल्यापैकी अनेक डॉक्टर आपल्यातून तयार होतील, पण त्या डॉक्टरला समाजाची नाडी कळते का? त्याला फक्त कळतं की नगरमधल्या कुठल्या चौकात हॉस्पिटल टाकलं म्हणजे चालेल, कुठल्या बँकेचं कर्ज घ्यायचं, ते कसं फेडायचं, फेडत असताना मग गरज नसली तरी पेशंटला ऍडमिट करताय, गरज नसली तरी सलाईन लावताय, नॉर्मल डिलिव्हरी असेल तर सिझरिंग करायला लावताय, मेडिकलवाल्यासोबत टायप करून आणखी पैसे कसे मिळतील याचा विचार करतोय. डॉक्टर जन्माला येतील हो, पण समाजाची नाडी कळेल, समाजभान कळेल असे डॉक्टर आपल्यामधून जन्माला येतील का? इंजिनियर्स पण अनेक लाखो इंजिनियर्स दरवर्षी बाहेर पडतात. त्यांना कळतं की इमारत कशी बांधायची, रस्ता कसा करायचा, परंतु ग्रामपंचायतच्या रस्त्याचं काम सुरू असताना कुठल्या तरी सिव्हिल इंजिनियरला असं वाटतं का की 2 मिनिट मी तिथे थांबावं, ग्रामसेवकाला विचारावं जरा इस्टिमेट दाखव, मला पण थोडंफार कळतं. मला वाटतं की निवळ आपला उदरनिर्वाह आणि निवळ आपल्या शिक्षणाचा आपल्या वैयक्तिक किंवा फार फार तर कुटुंबापुरता त्याचा उपयोग, याच्या पलीकडे जाऊन आपलं शिक्षण हे समाजाभिमुख ठरेल का? मला वाटतं इथपर्यंत आपण जाऊन पोहोचायला हवं. म्हणून तुमच्या ज्ञानाचा उपयोग समाजाला होईल का? मला वाटतं यासाठी विचार करा. आतापर्यंत अनेक लाखो लोक, कोट्यावधी 130 कोटी लोकसंख्या आहे, लाखो लोक रोज जन्माला येतात आणि मरतात, त्यांची नोंद सुद्धा इतिहास ठेवत नाही. मग आपल्यालाही त्यांच्यापैकीच व्हायचंय का? बऱ्याच पोरापुरींमध्ये अधिकारी होण्याची क्रेज आहे. परवा निकाल लागला, एका मुलाला एक पोस्ट मिळाली. मी म्हटलं आता हजर होणार का? नाही रे, म्हटलं क्रीम पोस्ट पाहिजे. यात काय मजा आहे? व्हॉट इज मीन बाय क्रीम पोस्ट? आपल्याला तिथं पोहोचायचंय, पण कशासाठी पोहोचायचंय? निवळ पैसे मिळवणं आणि निवळ पुढच्या पिढ्यांसाठी कमवून ठेवणं हा जर उद्देश असेल, कोट्याधीश जन्माला आले आणि गेले, त्यांची नावं सुद्धा इतिहासाला माहीत नाहीत. पण महात्मा गांधींसारखा माणूस साधा पंचा घालून फिरला, परंतु आजही महात्मा गांधी म्हटलं की तुमच्या माझ्या डोळ्यासमोर ते चित्र निर्माण होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अशी कितीतरी उदाहरणं, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, हे काय मरणाचं वय होतं का? भगतसिंग तुम्ही वाचा, त्यांची वयाच्या 23-24व्या वर्षी या पोरांची मानसिकता काय, देश काळाला होता, देशासाठी मरणं काय. अहो, पायाला साधी ठेच लागली तरी वेदना होतात, पण हसत हसत ही माणसं फासावरती गेली. भगतसिंग ज्यावेळेस फासावरती जायला निघाले, ते लेनिनचं चरित्र वाचत होते आणि ज्यावेळेस जेलरनं विचारलं चलो अब निकलना है, ते निघाले. जेलर विचारत होता चला वेळ झाली, निघायचंय, त्यांनी त्याच्याकडे पाहिलं सुद्धा नाही, असेच पुस्तकात पाहत राहिले आणि म्हटले थांब, एक क्रांतिकारक दुसऱ्या क्रांतिकारकासोबत बोलतोय. आणि ते पुस्तक वाचून झालं, ते ठेवलं आणि मग फासावरती जायला निघाले. जाताना एकदा सुद्धा पाय लटपट कापले नाहीत, कारण आपण या देशासाठी, या मातृभूमीसाठी जात आहोत याची भावना होती. आज आमच्याकडे सगळं आहे, पण देशप्रेम कधी जागं होईल माहितीये का? 3 वाजता. आज भारत पाकिस्तान मॅच आहे बहुतेक. मग ते देशप्रेम अचानक जागं होईल आणि मग जिंकल्यावर मग फटाके बिटाके, एरवी देश आठवत नाही, कचरा रस्त्यावरती टाकताना आठवत नाही, सिग्नल तोडताना आठवत नाही. देशप्रेम हे 15 ऑगस्ट 26 जानेवारी राष्ट्रीय सणांपुरतं, भारत पाकिस्तान मॅच पुरतं किंवा एखाद्या हल्ल्यापुरतंच मर्यादित न ठेवता रोज आम्हाला दररोजच्या जीवनामध्ये आम्हाला आमचा देश आठवला पाहिजे. हिरोशिमा आणि नागासाकी पोरांना उद्ध्वस्त झालं होतं, पण आज ताटमानेनं परत उभं राहिलं, कारण तिथल्या लिंबू पोरांना सुद्धा वाटतं की हा देश माझा आहे आणि या देशासाठी मी योगदान दिलं पाहिजे. मला वाटतं ती राष्ट्रभावना आपल्यामध्ये निर्माण व्हावी आणि त्यासाठी आपण काम करावं. मग असं मी सेशन ऐकत होतो, एक 5 मिनिट घेतो शेवटचे. उद्योग व्यवसायाच्या संदर्भानं आपण प्रश्न विचारत होते आणि मला कौतुक वाटलं की ग्रामीण भागातली मुलं आता उद्योग व्यवसायाचा विचार करायला लागली. त्यांना वाटायला लागलं की आपण काहीतरी उद्योगात आलं पाहिजे, व्यवसायात आलं पाहिजे. पोरांनो, आज भारत ही जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. चीनला कळालं भारत बाजारपेठ आहे, इतर राष्ट्रांना कळालं भारत बाजारपेठ आहे. मग आम्हालाच का कळत नाहीये की भारत ही मोठी बाजारपेठ आहे आणि तिचा उपयोग आपण केला पाहिजे? का बरं वाटत नाही उद्योग व्यवसायामध्ये यावं? आम्ही सगळ्यांनी एकच स्वप्न बघितलंय, नोकरी मिळाली पाहिजे. मग याच्या पाया पड, त्याची चिठ्ठी आण, इकडे वशिला लाव, 10 लाख रुपये संस्थेवर भर, 4-5 हजारावर 3-4 वर्ष काम कर. निवळ नोकरी म्हणजे तुमच्या आपण आपल्या शिक्षणाला थेट नोकरीपाशीच नेऊन बांधलं.
त्याच्या पलीकडे नाहीच. आपल्या पोरांना वाटलं पाहिजे आपण उद्योग व्यवसायामध्ये आलं पाहिजे. आज बघा टायरवाले केरळचे, किराणा व्यवसायात पटेल, हार्डवेअरची दुकानं बोरींची, बांधकाम व्यवसायात युपीचे लोक, गवंडी सगळे बिहारचे, सुतारकामात राजस्थानी, हॉटेल सगळी दक्षिणात्यांकडे, चायनीजच्या गाड्या पूर्वांचलचे तरुण चालवत. आपली पोरं कुठे आहेत? कॉलेजच्या कट्ट्यावर बसून पिचकाऱ्या मारणं, प्रेम प्रकरणाचं घालणं, नाहीतर सिस्टीमला शिव्या घालणं, आणि फार फार तर मग कोणत्या तर नेत्याच्या पाठीमागं की जय. मागं निम्म्यांना माहित नसतं पुढं कुणाचा जय जयकार चाललाय. कानाव की पडलं का जय म्हणायचं, यात तारुण्य वाया घातलं. पण आम्हाला उद्योगात, व्यापारात, व्यवसायात यावं हे मात्र कळलं नाही. आपल्याला व्यवसायाची ओढ असली पाहिजे. नवीन नवीन बाजारपेठ आपण आपल्या शेतकरी बापाला जर पिकवता येतं तर शिकलेल्या पोराला ते विकता आलं पाहिजे. ते चांगल्या बाजारात कसं विकता येईल, त्याला चांगला भाव कसा मिळेल, याच्यासाठी जगभरातल्या बाजारपेठा आपण शोधल्या पाहिजेत. शिवाजी महाराज सुरत लुटली ती नुसती पैसे मिळवण्यासाठी नाही. शिवाजी राजांना ठाऊक होतं की अरे बाजारपेठ मजबूत असली पाहिजे. सुरत मधल्या व्यापाऱ्यांना ते पुण्यात घेऊन आले आणि सांगितलं इथं बाजारपेठ वसवा. शिवाजी राजांना कळलं की बाजारपेठ मजबूत असली पाहिजे. आजही आपल्याला ते समजलेलं नाही. आजही आपल्याला कळत नाही. अहो, आपल्या हातातली घड्याळ चीन मधली 7वी 8वीतली पोरं तयार करतात. आपल्याला लवकर 10 वेळा फोन करूनही प्लंबर मिळत नाही. गाडी बिघडली तर लवकर केरळचा अण्णा रात्री 12-1 वाजता जा, ते लगेच पंक्चर काढायला उठतंय. आपलं जर असेल ना ते म्हणते 2 तास झोपू दे म्हणते नंतर. ही जी मानसिकता आहे ना उद्योग व्यवसायाची, ही पहिल्यांदा आपल्यामध्ये निर्माण व्हायला हवी. ही जोपर्यंत निर्माण होत नाही ना तोपर्यंत आम्ही पुढे जाणार नाही. अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी उद्योग व्यवसायामध्ये काहीतरी मोठं नाव केलं. मला वाटतं अशा लोकांना भेटलं पाहिजे, त्यांच्याकडनं समजावून घेतलं पाहिजे, आणि आपण सुद्धा आपली आपली काही मोठी स्वप्न बघितली पाहिजे. आमची स्वप्नच इतकी पानसट आहेत ना, मोठी स्वप्नच बघायची नाही. बरं, त्यात तुमची चूक नाही. आपण काही वेगळं करायला गेलं का बापच सांगतोय अंथरून पाहून पाय पसर. त्याला ते पोरगा हातपाय खोडून खोडून मरून गेलं, पण बापानं त्याला कधी हातपाय पसरू दिले नाही. बापानं सांगितलं पाहिजे हातपाय पसर, अंथरुणाचं काय करायचं तुझा बाप बघल. एवढी धमक आपल्याला आपल्या लेकरांमध्ये निर्माण करता आली पाहिजे. आणि जोपर्यंत आपण ती धमक निर्माण करत नाही, आपण मोठी स्वप्न बघत नाही, तोपर्यंत ते शक्य नाही. म्हणून उद्योगाचा, व्यवसायाचा विचार करा. आता एक शेवटचे 2 मिनिट घेतो. एक बाग होती आणि त्या बागेमध्ये 1 क्लर्कची जागा भरायची होती. एका क्लर्कच्या जागेसाठी 1000 पोरांनी ऍप्लिकेशन केलं होतं. आता जागा एकच आहे, किती जणांना नोकरी मिळणार आहे? एकालाच मिळणार आहे. एकाला अपॉइंटमेंट लेटर साईन करून मिळणार. त्याच वेळेत त्या बागेतला शिपाई पळत आला आणि म्हटलं याला नोकरी देऊ नका. म्हणे का? म्हणे ते बागेत गोरीला माकड आहे, ते माकड मेलंय. आता लोकच, ते गोरीलाच नाही तर लोक कशाला येतील? लोक आली नाही तर याचा पगार करायचा कशातनं? जोपर्यंत गोरीला येत नाही तोपर्यंत याला नोकरी देऊ नका. स्वाभिमान शून्य पिढी जन्माला घातली. बागेतल्या मॅनेजरचे पाय पकडले, म्हटला तोंडात आलेला घास असा काढू नका, पडेल ते काम करेल पण नोकरी द्या. बागेतला मॅनेजर म्हणला पाय सोड, तुला नोकरी क्लर्कची देतो, फॅसिलिटीज क्लर्कच्या देतो, पण जोपर्यंत बागेत गोरीला येत नाही तोपर्यंत तुला काम मात्र गोरीलाचं करावं लागेल. म्हणला पगार क्लर्कचा आहे ना, मग गोरीला तर गोरीला. रोज यायचा, गोरीलाचे कपडे घालायचा आणि पिंजऱ्यात जाऊन उभा यायचा. लोक यायची, शेंगा बिंगा खायला घालायची. म्हणला मजा आहे, पगार पण चालू आहे, डेली अलाउन्स पण सुरू आहे. म्हटलं एक दिवशी तुमच्यासारख्या कॉलेजच्या मुला मुलींची ट्रिप आली. त्या पुरापुरींकडे बघून हे जोर जोरात उड्या मारायला लागलं आणि उड्या मारता मारता चुकून वाघाच्या पिंजऱ्यात जाऊन पडलं. आता वाघाच्या पिंजऱ्यात पडल्यावर म्हटला नोकरी गेली तरी चालती, पण जीव वाचला पाहिजे. जीव वाचावा म्हणून हे जोर जोरात ओढायला लागलं. वाचवा वाचवा, याच्या आवाजानं झोपलेला वाघ जागा झाला. चवताळून याच्या अंगावर धावून आला. हातावर हात ठेवून म्हणला ओरडू नको, नाही तर दोघांची नोकरी जाईल. नंतर कळलं गोरिलाच्या भूमिकेत म्हटले BSc झालेलं होतं आणि वाघाच्या भूमिकेत MSc झालेलं होतं. खरं तर शिक्षणातनं आम्ही स्वाभिमानी व्हायला अपेक्षित होतं, परंतु ते होऊ शकलो नाही. आणि म्हणून शिक्षणातनं स्वाभिमानी व्हा, काय करायचं ते ठरवा, उद्योग व्यवसायाला चालना द्या. माझी मुलींना सुद्धा विनंती आहे, तुम्ही सुद्धा अशा अनेक पर्याय उद्योग व्यवसायाचे स्वीकारायला हवेत. तुम्ही रिचा देसाई नाव ऐकलंय का? एक मुलगी जिनं तिच्या सासूनं, मी एक गोष्ट ऐकली होती तिच्या संदर्भात, तिच्या सासूनं तिला एक लहान मुलाला चालायला तो लाकडाचा गाडा लागतो ना, तो लाकडाचा गाडा दिलेला होता. आणि तिनं तिच्या मुलाचे त्या लाकडाच्या गाड्यावर खेळतानाचे फोटो सोशल नेटवर्किंग साईट्सवर टाकले होते. मग तिच्या मैत्रिणी तिला विचारायच्या हे काय, कुठून आणलंय? ती म्हटली हे लय भारी यंत्र आहे म्हटली, याच्यावर लहान मुलं चालायला शिकतात.
तिच्या अमेरिकेतल्या मैत्रिणी म्हटल्या हे आम्हाला मिळेल का? ती म्हटली एवढ्या सहजासहजी नाही, 6 महिने आधी ऑर्डर करावी लागते भारतात आणि मग ते तयार होऊन येतं. हजारो ऑर्डर मिळवल्या, भारतातून ते लाकडाचे गाडे तयार करून नेले आणि परदेशात नेऊन विकले. आज तिची एलो जिराफ नावाची संस्था आहे जी खेळणी बनवून घेते आणि विकते. प्रोडक्शन नाही पण खेळणी बनवून घेऊन विकणं एक मोठी उलाढाल ती करते. तुम्ही सायकल अगरबत्ती नाव ऐकलंय? घरात प्रत्येकाच्या अगरबत्ती असते. किराण्याच्या यादीत आपण लिहितो अगरबत्ती अमुक फ्लेवरच पाहिजे, तमुकच फ्लेवर पाहिजे. देव कधी म्हणतंय का मागच्या वेळेस मोगरा होता आता चंदन घेऊन ये? असली तर असली, नसली तर नसली. एखाद्या दिवशी नसलं तरी ते देव गपचूप बसतंय, नाही तर नाही बाबा. पण असं वाटलं होतं का त्या सायकल अगरबत्तीची उलाढाल 1550 कोटी रुपयांची आहे. एक काडी आहे, तिला गुंडाळलेली रंगीत सुगंधी माती आहे, याच्यापेक्षा काय आहे? परंतु हे लोकांपर्यंत नेलं पाहिजे, ब्रँडिंग केलं पाहिजे, मार्केटिंग केलं पाहिजे. ते मॅगी आता ते मध्यंतरीच्या प्रकारात मॅगी जरा कमी आलं, पण एक काळ असा होता आई नाश्त्याला काय करायची हो, काल उरलेल्या चपातीचे सकाळी तुकडे करून द्यायची, सकाळी शिरा करून द्यायची, पोहे करून द्यायची, नाश्त्याला काहीतरी थालपीठ असायचं, काही ना काही वेगळं काही. मधला एक काळ होता नाश्ता म्हटलं, टिफिन म्हटलं का लगेच 2 मिनिट्स में मॅगी. हे नव्हतं हो आपल्याकडं, पण जाहिरातींनी ते इतकं लोकांच्या मनावरती बिंबवलं की मला वाटतं आपलं जे खणखणीत नाणं आहे ना ते बाजारात आपल्याला विकता आलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी मार्केटिंगचं स्किल तुम्ही आत्मसात केलं पाहिजे. मार्केटिंग ही असली भन्नाट गोष्ट आहे ना की तुम्ही जगात म्हणजे तुम्ही तुमचं प्रोडक्ट कशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचवता हे खूप मॅटर करतं. मला आठवतंय आपण लहान असताना रविवारी पिक्चर असायचा, मराठी पिक्चर 4 वाजता, धूमधडाका, थरथराट, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि ते काय महेश कोठारे, ते डॅमेट असं काहीतरी म्हणायचं. आणि त्या पिक्चरच्या मध्ये एक जाहिरात लागायची. जाहिरात हमखास एक ठरलेली असायची, लाईफ बॉय हे जहा, काय आठवतंय का, तंदुरुस्ती हे वहा. ते लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती. आणि मला प्रश्न पडायचा की भारतामध्ये फुटबॉलची क्रेज नव्हती, आजही फारशी नाहीये, मग क्रिकेट खेळणारी पोरं बिरं का दाखवली नाही? पण तरी सुद्धा लाईफ बॉयची जाहिरात अशी दाखवलेली होती. त्यानंतर राजा हिंदुस्थानी पिक्चर आला, त्यात करिश्मा कपूर होती आणि लक्स ज्यावेळेस आला मार्केटमध्ये, लक्सनं त्या करिश्माला ब्रँड अँबॅसिडर केलं आणि लक्सनं एवढं मार्केट कॅप्चर केलं. नंतर लाईफ बॉयलाही कळालं की आपण बदललं पाहिजे काळ आणि वेळेनुसार, आणि मग जाहिरात त्यांची बदलली. एक कॉलेजचा मुलगा आणि मुलगी कॉलेजमधनं बाहेर पडतात, ती मुलगी त्याला म्हणते पसीने के बदबू से परेशान, मग तो घरी जातो, लाईफ बॉय गोल्डनं आंघोळ करून येतो आणि मग ती त्याच्या गाडीवरती बसून जाते. मग लाईफ बॉय गोल्ड मार्केटमध्ये आला. म्हणजे ह्या जाहिरातीतून एक कळालं की काळ आणि वेळेनुसार आपण बदललं पाहिजे. जोपर्यंत आपण बदलत नाही, नवे विचार करत नाही, नव्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचत नाही, तोपर्यंत शक्य नाही. म्हणून आपल्या गोष्टी नव्या नव्या अंगानं, नव्या ढंगानं लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील, मला वाटतं याचा प्रयत्न केला पाहिजे. एक बचत गट आहे महिलांचा, कडक भाकरी तयार करतो आणि विकतो. मी त्यांना विचारलं की तुम्ही हे मार्केटिंगचं स्किल आत्मसात केलं, काय कोर्स केलाय का किंवा कुठे शिकलात? म्हणजे कसला कोर्स? हे सगळं आम्ही अनुभवातनं शिकलो. म्हणजे आम्ही तीर्थयात्रेला गेलो होतो आणि तीर्थयात्रेहून येताना 2 पोते काळी माती आणली. त्या काळ्या मातीचं करावं काय कळेना, मग आम्ही ती साडीमध्ये गाळून घेतली, उन्हात तापून घेतली, बारीक भुकटी उरली, त्यात लिंबाचा पाला घातला, तुळशीची पानं घातली, सुगंधी द्रव्य टाकली, 10-10 ग्रॅमच्या पुड्या केल्या आणि शहरातल्या बायकांना फेस पॅक म्हणून विकल्या. आम्ही त्या महिलांना सांगायचो 10 मिनिट तोंडावर लावून ठेवा, गार वाटतंय म्हणे. आता माती तोंडाला लावल्यावर गार नाही तर काय गरम होतंय का? 2 पोते माती 40,000 रुपयाला विकली आणि कळलं की मार्केटमध्ये आपल्याला विकता येऊ शकतं. मला वाटतं हे जे कौशल्य आहे ना, हे शेतकऱ्यांच्या पोरांनी आत्मसात केलं पाहिजे. बटाटा 2 रुपये किलोनं जातो, पण त्याला जर हवाबंद पाकिटात विकलं, अहो हवाच असते 20 रुपयाला, 4-5 वेपर्स फ्री मिळतात फक्त त्या हवेवरती, याच्यापेक्षा वेगळं काय असतं? परंतु आपण ते नवीन त्याच्यावरती काहीतरी प्रोसेस करावी, काहीतरी व्हॅल्यू ॲडिशन करावं, हे आपल्याला सुचत नाही. आणि म्हणून आपण सगळ्या या गर्केत आहोत. मला वाटतं आपल्या बापाला जर कष्ट करता येतात, घाम गाळता येतो, त्याला पिकवता येतं, तर आपल्याला विकता आलं पाहिजे आणि ती कौशल्य आपण आत्मसात केली पाहिजेत. एका हायवेवरती चिक्कूचा बाग होता. ग्राहकाला चिक्कू नवीन नाहीये, पण त्या शेतकऱ्यानं असा बॅनर लावला होता, ग्राहकांनी आपल्या हातानं झाडावरची चिक्कू तोडून घ्यावेत. लोक वेडी झाली, गाड्या थांबवायची, शेतात जायची, बरं ते सांगायचं एकच तोडा, बाकीच्या हायते घ्या म्हणाले. एवढी गर्दी करायला लागली लोक
ते पार्किंगचे 30 रुपये घेत होतं गाडीला. आणि येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणायचं जीवन जा, 2 भाकरी आणि वाटीभर झुणका 100 रुपयाला विकायचा. म्हटला साहेब चिक्कूत पैसे भेटले नाही, तेवढे पार्किंग आणि झुणका भाकर मध्ये भेटले. म्हटलं काय लागतो. मला वाटतं हे आत्मसात केलं पाहिजे, शिकलं पाहिजे, जगाचं मार्केट शोधता आलं पाहिजे. आणि आता सगळं एका क्लिक वरती आहे, म्हणजे विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचू शकता. म्हणून मस्त जगा, स्वाभिमानानं राहा. आपण जे सगळं अभ्यासतो ना ते निवळ उदरनिर्वाहासाठी न अभ्यासता त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्या आनंदासाठी, स्वतःच्या स्वाभिमानासाठी जगा. माझं मुलींना तर वारंवार सांगणं आहे की तुम्ही तुमच्या पायावरती उभं राहिलं पाहिजे, तुमचा स्वाभिमान तुम्ही जपला पाहिजे. तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल तर आपल्याला स्वाभिमानी राहता येतं, कुणावरती अवलंबून आपण राहत नाही. निवळ आर्थिकदृष्ट्याच नाही पण आपल्याला आपला स्वाभिमान नेहमी जपता आला पाहिजे. आणि अशा अनेक मुली आहेत की ज्यांनी स्वकर्तृत्वातनं, तुम्ही विना पाटील नाव ऐकलंय, विना वर्ल्ड, 750-850 कोटीची उलाढाल होती केसरी टूरची. आता त्यांनी विना वर्ल्ड सुरू केलं. पण वडील एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये नोकरीला होते. पहिली जाहिरात द्यायला गेले पेपरला तर 5,000 रुपये नव्हते, आईचे दागिने गहाण ठेवून 5,000 रुपये आणले होते. आपल्याला वाटलं होतं कधी आयुष्यामध्ये की कुणाला तरी फिरायला नेणं हा बिझनेस असू शकतो, पण कुणाला तरी फिरायला नेणं हा बिझनेस असू शकतो आणि त्याच्यावरती कोट्यावधी रुपयांची उलाढाल होऊ शकते. मी त्या जेजुरीला गेलो होतो, MBA झालेलं एक पोरग गळ्यात कॅमेरा टाकून गडाचे फोटो काढत होतो. म्हटलं तू काय करतोय. म्हटलं मी गडाचे फोटो काढणार. आणि किती दिवस म्हटलं भारतात बॅनर लावायचे, चलो दुबई, चलो सिंगापूर. म्हटलं मी दुबईत बॅनर लावणार आहे, चलो जेजुरी. आणि गडावर म्हणला खालून वर लोक पाय पाय नेणार आणि वर गेल्यावर सांगणार किती कॅलरीज बर्न झाल्या. आणि रात्री म्हणला 2-2 हजार रुपये तिकीट काढून जागरण गोंधळ ऐकवतो का नाही बघा. म्हटलं तो काय करेल काय नाही मला माहित नाही, पण धम्माल आहे, आयडिया भन्नाट आहे. असं काहीतरी आउट ऑफ द, काहीतरी वेगळ्या वाटेनं जोपर्यंत विचार करत नाही. दुबईला काय होतं पोरांनो 84-85 पर्यंत, पण आज जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट दुबईचा आहे, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल दुबईचा आहे. या लोकांनी आपल्याकडे जे आहे, जे रिसोर्सेस उपलब्ध आहेत त्याचं प्रॉपर वेने युटिलायझेशन केलं आणि म्हणून ही राष्ट्र पुढे गेली. आपल्याकडे तर भरभरून निसर्ग आहे, आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत, त्या कशा वापरता येतील, कशा लोकांपर्यंत नेऊन पोहोचवता येतील, जगापर्यंत कशा नेऊन पोहोचवता येतील. मला वाटतं या सगळ्या गोष्टींचा बारकाईने विचार केला पाहिजे. असे अनेक आपल्याकडे नगर शहरामध्ये किती पर्यटन स्थळ विकसित होऊ शकतात, परंतु त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष आहे. मला वाटतं या वेगवेगळ्या अंगाने जोपर्यंत आपण उद्योग व्यवसायाच्या संदर्भाने विचार करत नाहीत तोपर्यंत आपण सक्षमपणे आपल्या पायावरती उभं राहू शकणार नाही. मस्त जगा, आनंदी राहा, आपला स्वाभिमान जपा. मी कालही सांगितलं शिवाजी महाराजांचा एकदा अपमान झाला होता औरंगजेबाच्या दरबारात. तो इतका जिवारी लागला की महाराष्ट्रात आल्यानंतर त्यांनी औरंगजेबाच्या सैन्याची धुळदाण उडवून टाकली. हा स्वाभिमान आहे. आणि जोपर्यंत जिवंत होते राजे तोपर्यंत औरंगजेबाच्या सैन्याला नाशिकच्या खाली सुद्धा उतरू दिलं नाही. हा स्वाभिमान आहे. मी म्हणत नाही प्रत्येक वेळेस तलवार उपसा, 2 पावलं मागे या, पण आपल्याला स्वाभिमानानं कसं जगता येईल ती गोष्ट विचार केला पाहिजे. कधी कधी माघार घेणं आणि त्यातून मग चित्त्यासारखी उंच उडी मारणं हे इतिहासातल्या पानांमधून आपण शिकलं पाहिजे. मला वाटतं इतिहास नुसता वाचायचा म्हणून वाचू नका, तो जगता आला पाहिजे आणि त्यातून भविष्य घडवता आलं पाहिजे. साध्या साध्या गोष्टींचा विचार आपल्या भवितव्यासाठी आपण करतो का? प्रत्येक गोष्ट जाणीवपूर्वक तिचा आपल्या जगण्यासाठी काय उपयोग होईल या दृष्टीने आपण विचार करतो का? मला वाटतं ते खूप महत्त्वाचं असतं. आणि शेवटचा 1 मिनिट जे ग्रामीण भागातले मुलं मुली आहेत त्यांच्यासाठी सांगून थांबतो. जी मुलं गरीब कुटुंबात जन्माला आलेली आहेत त्यांनी अजिबात निराश व्हायचं कारण नाही. गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या पोरांनी इतकं श्रीमंत आयुष्य कुणालाच जगता येत नाही. पोरांना आपण गरिबीत जन्माला आलो, पण आपल्याला खात्री आहे आपण गरिबीत मरणार मात्र नाही. आपल्याला गरिबीचाही आनंद घेता येणार आहे आणि आपल्याला श्रीमंतीचाही आनंद घेता येणार आहे. ती परिस्थिती बदलवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करा, परंतु रडत बसू नका की नाही आमच्या वडिलांची परिस्थितीच नव्हती ना आम्हाला असंच झालं. अरे चला त्याच्याकडे दुर्लक्ष करूयात, पण आपल्याला उभं राहता आलं पाहिजे, मोठी स्वप्न बघता आली पाहिजेत. तुम्ही विठ्ठल लहाने नाव ऐकलंय? प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहाने, तात्याराव लहाने. मी त्या विठ्ठल लहानेंची एक मुलाखत ऐकली होती. ते म्हणतात की एकदा माझ्या आईनं मला सांगितलं होतं की शेजारच्या मावशीची साडी घेऊन ये. मी घेऊन आलो, आईला दिली. आईनं 4 दिवसांनी धुवून घडी घालून दिली आणि सांगितलं देऊन ये. मी देऊन आलो. आल्यावर आईला विचारलं आई का मागितली होती? आई म्हटली लग्नाला जायचं होतं आणि लग्नाला घालून जावी अशी एकही साडी माझ्याकडे नव्हती,
म्हणून शेजारच्या मावशीची मागितली. टचकन डोळ्यात पाणी आलं की आपल्या आईला लग्नाला घालून जावी अशी एकही साडी नसावी. आणि ठरवलं इतकं मोठं व्हायचं ना, आईला रोज नवीन साडी घालता आली पाहिजे. डॉक्टर झालो, पैसे मिळायला लागले, आई आज रोज नवी साडी घालू शकते. पण मागाशी जे मी म्हटलं ना की आपलं ज्ञान हे समाजाभिमुख असलं पाहिजे. डॉक्टर म्हटले रस्त्यानं जाताना एक मुलगी पाहिली, तिचे 2 ओठ फाटलेले होते आणि तिचं लग्न जमत नव्हतं. ते दुःख त्या मुलीला विचारण्यापेक्षा तिच्या बापाला किंवा भावाला विचारावं. आणि मी विचारलं, वडिलांना पाठव. वडील आले, सांगितलं आपण सर्जरी करू. वडील म्हटले हे प्लॅस्टिक सर्जरी वगैरे श्रीमंतांची कामं, आमच्याकडे पैसे नाहीत. मी म्हटलं पैसे नाही लागत, फक्त 1 तास खर्च करायचा आहे. पैसे घेतले नाही, 1 तास खर्च केला आयुष्यातला. सर्जरी झाली, मुलगी गोड दिसायला लागली, लग्न जमलं. भाऊ आणि बाप पेढे घेऊन आले. पेढा देत असताना भावाच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं आणि लक्षात आलं आयुष्यातली सगळी प्रॉपर्टी एकीकडं आणि हा पेढा एकीकडे आहे. आणि ठरवलं रोज 4 तरी पेढे कमवायचे. डॉक्टर सांगत होते वडील 90-92 वर्षांचे, पण तरुण पोराला लाजवेल असं हवेत तरतर तरतर चालत असतात. वडिलांना विचारलं बाबा एवढ्या हवेत का चालता? वडील म्हटले मी प्लॅस्टिक सर्जन विठ्ठल लहाने आणि पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहानेचा बाप आहे. हवेत नाही चालणार तर काय चालणार? आपल्या बापाला हवेत चालावं वाटलं पाहिजे, इतकं आपल्याला मोठं होत आलं पाहिजे. आपल्या आईवडिलांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत, इतकं आपल्याला मोठं होत आलं पाहिजे. आणि म्हणून त्याच्यासाठी आजच प्रयत्नांची पराकाष्ठा करा. साध्या साध्या गोष्टींचा आनंद घ्या, मस्त जगा. तारुण्य परत नाही. तुमच्या कॉलेजचं लाईफ भारी असतं. म्हणजे एरवी हिरवं दिसणारही कॉलेजला आल्यावर अचानक गुलाबी दिसायला लागतं. आणि हे कॉलेजमध्ये आहे तोपर्यंतच गुलाबी दिसतं. कॉलेजच्या बाहेर गेलात, 2 रुपये कमवायची अक्कल असेल तर ते गुलाबी पण टिकतं, नवे नवे ते आणखी वाढतं. परंतु 2 रुपये कमवायची अक्कल नसेल तर आतापर्यंतची गुलाबी पाखरं कुठे निघून गेली ती शोधूनही पुन्हा सापडत नाहीत. आणि मग कधीतरी गाडीतून जाताना दिसतात आणि मग आपल्याला वाटतं अरेच्या वर्गात होती, आता नाही. हे दुःख तुमच्या वाट्याला येऊ नये यासाठी येणाऱ्या काळामध्ये आता हे जे कॉलेजचे 4 वर्ष आहेत सिरियसली घ्या. तुमची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मनापासून प्रयत्न करा आणि मस्त आनंदानं जगा. परत हे दिवस येत नाहीत. मी एक पुस्तक लिहिलं होतं सुख नावाचं, त्याच्यावर एक वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं की कॉलेजचे दिवस पुढे ढकलता येणार नाही आणि आता वाघमारे सरांना वाटलं की चला परत कॉलेज, आता ते तसे रोज कॉलेजला जातात प्राध्यापक असल्यामुळे, पण परत स्टुडंट म्हणून जाऊया, तर आता ते शक्य नाही. कुठलाही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि कुठलाही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. म्हणून जे क्षण आले ते मस्त जगायचे, स्वाभिमानानं जगायचे आणि प्रत्येक क्षणाचा आनंद कसा घेता येईल याच्यासाठी प्रयत्न करायचा. दुःख कुणाच्या वाट्याला नाही मुलांना, इथं बसलेल्या प्रत्येकाच्या वाट्याला दुःख आलेलं आहे. आपल्याच काय जगातल्या सगळ्यांच्या वाट्याला दुःख आलेलं आहे. फक्त ते दुःख थोडंसं बाजूला सारायचं आणि आनंदाचे क्षण शोधायचे. ते जगता येतील का विचार करायचा आणि ते सापडतात शोधले की. एका माणसाच्या मागं वाघ लागला होता, केवढं दुःख आहे. आपल्या मागं कुत्रं लागलं तर सुधरत नाही, त्याच्या मागं वाघ लागलाय. ते वाघापासून वाचता यावं म्हणून पळत पळत जाऊन झाडावर चढला, पुढून आजगर येताना दिसलं. आजगरापासून वाचता यावं म्हणून 3ऱ्या फांदीवर गेला, आग्या मुळाला हात लागला, सगळ्या माशा मागे लागल्या. केवढी संकट. खालून वाघ वाट बघतोय, एकीकडनं आजगर आलंय, एकीकडनं माशा मागे लागल्यात, तरी सुद्धा खांद्यावर पडलेला मधाचा थेंब त्यानं जिभेनं चाटून घेतला. मला वाटतं याला जगणं म्हणतात. आपल्या आयुष्यात आलेलं दुःख बाजूला ठेवा, मस्त जगा आणि हसत राहा.